नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी निकिता आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण बघूया अगदी झटपट बनणारी मसालेदार भेंडी फ्राय रेसिपी. भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. भेंडीची भाजी चिकट होते म्हणून बरेच जण भेंडी धुतल्यानंतर ती कापडाने कोरडी करून घेतात. पण आज तुम्ही माझ्या पद्धतीने भेंडी कराल तर भेंडी कोरडी करण्याची किंवा कापडाने पुसण्याची अजिबात गरज नाही आणि तरीही भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही. चला तर मग बघूया कशी करायची भेंडी फ्राय ते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ठेचलेला किंवा बारीक चिरलेला लसूण. नेहमी लक्षात ठेवा, भेंडीच्या भाजीला थोडे लसणाचे प्रमाण जास्तच असावे, भाजी टेस्टी होते. आता या पद्धतीने आपल्याला सर्व भेंडी कापून घ्यायची आहे. भेंडीमध्ये अळ्या किंवा कीड असू शकते, तेव्हा भेंडी नेहमी काळजीपूर्वक कापावी. इथे भेंडी कापून झाल्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आपण भेंडी फ्राय करून घेऊयात. भेंडी फ्राय करण्यासाठी फक्त 3 ते 4 मिनिट लागतात आणि भेंडी छान फ्राय होते. भेंडी पॅनमध्ये छान फ्राय होत आहे तोपर्यंत एका कढईत तेल गरम करून मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की जिरे ॲड करा. जिरेही छान फुलले की मगच लसूण टाकून छान सोनेरी होईपर्यंत लसूण परतवून घ्या. त्यानंतर कांदा छान परतवून घेऊ. अधूनमधून फ्राय होत असलेल्या भेंडीला टॉस करून घेऊया. नंतर कढईमध्ये टोमॅटो, कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. तोपर्यंत इकडे भेंडी पॅनमध्ये छानपैकी फ्राय झालेली असेल. आता कढईमध्ये हिंग, हळद, धणे पावडर, चवीप्रमाणे लाल तिखट हे सर्व मसाले व शेवटी मीठ घालून सर्व मसाले आणि साहित्य एकत्र परतवून घेऊया. त्यातच फ्राय झालेली भेंडी टाकून सर्व मसाला भेंडीला लागेल अशा पद्धतीने भेंडी मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया. बघा, इथे भेंडीच्या भाजीला किती सुंदर ग्रीन कलर आला आहे. जो भेंडीचा ओरिजिनल ग्रीन कलर असतो तो अगदी तसाच आहे. लगेचच वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करूया. म्हणजे टोटल अगदी 6 ते 7 मिनिटात ही भाजी भेंडी कापल्यानंतर रेडी होते आणि तिचा रंग, टेक्स्चर हे बघून तुम्हाला कळलंच असेल की ती किती टेस्टी लागते. सर्वात महत्त्वाचं, ही भाजी या पद्धतीने बनवल्यास अजिबात भेंडी चिकट होत नाही. सो टिफिनसाठी हा एक खास पर्याय आहे. शेंगदाण्याचा कूट आवडत नसल्यास तो स्किप केला तरीही चालेल. तर मंडळी, बनवून बघा या सोप्या पद्धतीने मसालेदार भेंडी फ्राय आणि मला कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी बनली आहे ते.
मंडळी, अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.